राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. मनोज जरांगेंचं थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला थोडा शॉक बसला असेल, धक्का बसला असेल, पण मी वस्तुस्थिती तुम्हाला मांडणार आहे. मनोज जरांगेंच्याबद्दल बऱ्याच ठिकाणी असं बोललं जाते की मनोज जरांगे तुम्ही आता शांत बसा. तुम्ही ज्या व्यक्तीला टोकत होता, कोसत होता, त्या व्यक्तीचं या राज्यामध्ये सरकार आलं आहे. त्यामुळे आता तरी तुम्ही काय मागण्या करू नका. मी वाचलेल्या तशा प्रतिक्रिया त्या तुमच्यासमोर मी सांगतो. ठीक आहे मित्रांनो, मनोज जरांगेंनी जे काय केलं ना ते मला वाटतं त्यांच्या समाजासाठी केलेलं आहे. भले त्यांचा अंतर्गत काय वाद असेल, अंतर्गत काय त्यांचं असेल, खूप त्यांच्यावरती आरोप झाले. शरद पवारांच्या बाजूने बोलतात, शरद पवारांवरती टीका करत नाहीत. त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाही, ते राजकारण आहे, राजकारणाच्या विषयी त्यांना करू द्या. पण सुरुवातीपासून नंतर शेवटच्या काळामध्ये आम्हालाही वाटलं की ते एकाच व्यक्तीवरती, देवेंद्र फडणवीसांनाच का टार्गेट करतात, एकाच व्यक्तीवरती ते का बोलतात. तो विषय आपल्याला घ्यायचा नाही आहे, असेल त्यांचं काही पण आता देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं आहे राज्यामध्ये. मराठा समाजाच्या मागण्या अजून तशा आहेत, त्या काही सॉल्व झालेल्या नाही आहेत. बऱ्याच लोकांना वाटत होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ह्या मागण्या मान्य होतील, कारण ते स्वतः मराठा समाजाचे आहेत. परंतु मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, सरकार कोणाचं आहे त्याच्यावरती मॅटर करत नाही. सरकारची विचारधारा काय आहे आणि मानसिकता काय आहे ह्याच्यावरती मला वाटतं समाजाच्या मागण्या ह्या मान्य होत असतात. त्यामुळं मराठा समाजातच मुख्यमंत्री असेल तरच आपल्याला हे आरक्षण भेटेल असं जर मला वाटत असेल तर तो सोडून द्यायचं असेल तर ते कुठल्याही समाजाचा व्यक्ती आरक्षण हे देऊ शकतो किंवा समाजाची मागणी मान्य करू शकतो. आता जी लोक बोलत होते मनोज जरांगेंना की मनोज जरांगे तुम्ही देवेंद्र फडणवीसांना खूप कोसलं, त्याच्या मित्रांनो बघा, मनोज जरांगेंनी जे काही केलं, आंदोलनं केली, केसेस घेतल्या आणि झटलं, समाजासाठी झटलं, समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहिला, त्यांना यश आलं. परंतु तुम्हाला जितकं आठवत असेल आणि मला जेवढं आठवत आहे, मला वाटते वाशीच्या ठिकाणी स्वतः राज्याचे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यांनी मनोज जरांगेंना आश्वासनं दिली, मराठा समाजाच्या समोर आश्वासनं दिली. त्यांनी एक परिपत्रक काढलं होतं, बरोबर, GR काढलेलं. त्या GRमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या ना, परंतु त्या GR येणाऱ्या काळामध्ये, पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती काम झालेलं नाही आहे. फारची मी तुम्हाला आत्ता जी गोष्ट सांगतो, माझं सरकारबद्दल कुठले हे नाही, मी तुम्हाला सांगतो फक्त मराठा तरुणांवर त्या आंदोलनाच्या काळामध्ये जे काही केसेस झालेले आहेत, देवेंद्र फडणवीस त्याही वेळेला गृहमंत्री होते पाठीमागच्या काळामध्ये. त्यावेळेला वारंवार सांगितलं की आमचं काम सुरू आहे, मराठा समाजाचे ज्या काही तरुणांवरती केसेस झालेले आहेत त्या केसेस मागे घ्यायचं काम चालू आहे. किती वेळ निघून गेला, त्याच्यानंतर आता किती मुलांच्या केसेस पाठीमागं घेतलेले आहेत आणि किती मुलांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे हे तुमच्यासमोर आहे सगळं. त्याच्यामुळं आत्ता मी काल मनोज जरांगेंचं बघत होतं, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री झाले म्हणून, आणि त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल, मराठा समाजाचं असं झालं तसं झालं. त्या विषयामध्ये खरं तर आपल्याला पडायचं नाही, पण मनोज जरांगे पाटलांचं काम हे समाजासाठी होतं पाठीमागच्या काळामध्ये. शेवटच्या काळामध्ये कोणाचं होतं मला समजलं नाही अजून ते, परंतु सुरुवात त्यांनी मराठा समाजासाठी केली, खूप आंदोलनं केली, खूप मोर्चे काढले, समाजाला एक करायचं त्यांनी काम केलं. आता सरकारचं काम आहे खरं तर पाठीमागच्या काळामध्ये कोणी काय बोललं हे सगळं बाजूला ठेवून समाजाचं नुकसान होऊ नये ह्या दृष्टीने जर सरकारने काम करायचा विचार केला तर 100% मराठा समाजाला आणि सगळ्या समाजाला आरक्षण हे मिळू शकतं. परंतु जर आरक्षण द्यायचंच नसेल तर तुमच्या सगळ्यांसमोरच आहे ती गोष्ट. मनोज जरांगेंचं ते शेवटच्या काळामध्ये कोणाच्या बाजूने बोलत होते, कोणासाठी बोलत होते. एक मला ही गोष्ट खटकली की शरद पवारांवरती त्यांनी टीका नाही केली पूर्ण आंदोलनामध्ये. पूर्ण त्यांच्या राजकीय आरक्षणाचा जो काही त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला त्या प्रवासामध्ये एकदाही त्यांनी शरद पवारांवरती कधी टीका नाही केली, ना महाविकास आघाडीवरच्या कुठल्या घटकावरती टीका केली. ही गोष्ट मला खटकली. बाकी ही गोष्ट सोडली तर मनोज जरांगेंनी मराठा समाजासाठी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी आता तो गोष्ट, ती राग सगळं विसरून मराठा समाजाच्या मुलांसाठी, धनगर समाजाच्या मुलांसाठी आणि ज्यांना पीडित आहेत अशा घटकांसाठी न्याय देण्याचं काम करावं अशी माझी देखील माझी त्यांना विनंती असेल. आणि तुम्हाला देखील सगळ्यांना हीच गोष्ट माझी विनंती असेल की तुम्ही देखील अशा प्रकारची मागणी केली पाहिजे. सरसकट आरक्षण कोणालाही फायद्याचं नाही. ज्या व्यक्तीला खरंच आरक्षणाची गरज आहे अशा व्यक्तींना आरक्षण मिळू द्या ना, सगळेजण स्वागत करतील त्या गोष्टीचं. तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा. जय शिवराय, जय मल्हार.